नमस्कार प्रेक्षकांनो, दमदार गुरुवारमध्ये आपण कमळी या कमळी या मालिकेच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तुम्हाला माझ्या चॅनलवरती सट्टे न मारता एक दिवस पुढचा एपिसोड ऐकायला मिळणार आहे. तरी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. इकडे आता ऋषींच्या घरी संध्याकाळी सर्वजण जेवण करायला बसले असतात. तेव्हा ऋषीला आठवते की कमळीने आपल्याला शेरवानी चांगली दिसते असं सांगितलेलं होतं, म्हणजेच तू चांगला दिसतो असं म्हटलं होतं. त्यावर तो रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा कमळीला आवडते म्हणून शेरवानी घालून जेवायला येतो. त्यामुळे त्याला सगळे हसतात आणि राधिका सुद्धा त्याला बघून हसते. तर नयनतारा बोलते, ऋषी व्हॉट इज दिस? हे काय आहे? रात्रीच्या वेळेस कोणी शेरवानी घालते का? तेव्हा तो म्हणतो, नाही मम्मा, असं काही नाही, मी सहज घातली. तेव्हा नायशा बोलते, ते डान्स टीचर. एवढं बोलल्यानंतर ऋषी नायशाच्या तोंडावर हात ठेवून म्हणतो, गप्प बस, काही नाही आई, अशीच घातली, मनाला वाटलं म्हणून घातली. तेव्हा इकडे जेवण आटोपल्यानंतर ऋषी हा रूममध्ये जातो. तेव्हा ऋषीच्या रूममध्ये बसलेला असताना आता नायशा येते आणि मी आता कमळीला डान्स शिकवते हे नयनताराला सांगतो. नाही, तुम्हाला जर वाटत असेल की मी आजीला हे सगळे सांगितलेलं नाही पाहिजे तर मला चॉकलेट द्या. ठीक आहे. तेव्हा ऋषी म्हणते, हे घे चॉकलेट. आता सांगू नको की कमळी आपल्याकडे तुला डान्स शिकवण्यासाठी येते. त्यावर नायशा म्हणते, ठीक आहे. तेव्हा आता इकडे निघा आणि कमळी झोपलेल्या असतात. तेव्हा कमळीला आता झोप लागत नाही. ती विचार करत असते अन्नपूर्णा मॅडमचा. तर आता इकडे ऋषीसुद्धा कमळीचा विचार करत असतो. तर सकाळ झालेली असते आणि कमळी कॉलेजमध्ये जाण्यासाठी तयारी करत असते. आता कमळी आणि निघी कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघतात. तर कॉलेजमध्ये गेल्यावर इकडे ऋषीच्या घरी म्हणजे ऋषीसुद्धा कॉलेजमध्ये जाण्याकरता निघते. तेवढ्यातच ऋषीच्या घरीही अनिका आलेली असते. अनिका ऋषीला बोलते, ऋषी कालसाठी सॉरी, मी जास्तच बोलली, एक्स्ट्रीमली सॉरी, मला माफ कर, मी तुला जास्त बोलून गेले, मला एवढं नव्हतं बोलायचं तुला, हे तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलं, ते तू ॲक्सेप्ट कर, अशी अनिका ऋषीला बोलते. तर ऋषी म्हणतो, हे गिफ्ट कशाला, मला नाही पाहिजे. त्यावर अनिका म्हणते, प्लीज ऋषी, हे गिफ्ट तू घे ना माझ्याकडून. तेव्हा ऋषी गिफ्ट घेते. अनिका म्हणते, हे छोटंसं गिफ्ट घेतल्याबद्दल थँक्यू ऋषी. आणि त्यानंतर ऋषी आणि कमळी म्हणजे ऋषीचं लेक्चर चालू होते आणि सर्व ऋषीच्या लेक्चरसाठी रूममध्ये आलेल्या असतात, म्हणजे क्लासरूममध्ये आलेल्या असतात. तर ऋषी काहीतरी प्रश्न विचारतो, त्यावर कमळी त्याचं उत्तर देते. तर अनिका इकडे पुटपुटते, बस झाला, आता कमळीचा ड्रामा चालू झाला. आणि माहिती नसताना सुद्धा ऋषीनं काय विचारलं की त्यावर बोलायला चालू होते. हिचा ड्रामा क्रिएट करते. त्यावर ऋषी म्हणतो, ठीक उत्तर देत आहे, अशी मध्येच बोलू नको अनिका. तेव्हा अनिका बोलते, ओके सर. तेव्हा कमळीचं पुस्तक हे मध्येच खाली पडते आणि ऋषी ते पुस्तक देण्यासाठी खाली झुकतो. तर कमळीसुद्धा ते पुस्तक घेण्यासाठी खाली झुकते. तेव्हा त्यांचं डोक्याला डोकं लागतं. तेव्हा निगी बोलते की डोक्याला डोकं लागलं म्हणजे आता कमळीला शिंक फुटणार. ऋषी सर आणि त्यानंतर सर्वजण हसतात. त्यानंतर कमळी बोलते, काही बोलते का गं निगे, असं मध्येच नको बोलू, सर्व हसले ना तुला. त्यानंतर त्यांचं लेक्चर सुटून जातं आणि कमळी आणि ऋषी सर एकत्र बाहेर जातात. तेव्हा निगी मागून येते आणि त्यांचं डोक्याला डोकं लावते आणि डोक्याला डोकं लावल्यावर हसते, म्हणते, जर आता मी तुमचं डोक्याला डोकं नसतं लावलं ना ऋषी सर, तर कमळीला शिंग फुटलेले असतात असं म्हणते. असं आमच्या गावात बोलतात की डोक्याला डोकं आणि नाही लावलं तर पुन्हा डोक्याला कमळीच्या शिंग फुटले असते म्हणून. ऋषी म्हणतो, इट्स ओके निगे, काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा ऋषी तिथेच थांबलेला असतो आणि कमळी आणि निगी निघून चाललेल्या असतात. तेव्हा तिथं अनिका येते आणि काय चीप मेंटॅलिटी आहे ना ऋषी यांची. तेव्हा ऋषी बोलते, गप्प बस अनिका, काहीही बोलू नको. असं कोणी बोलतं का? असा विचार कोणत्या याच्यात करतात बरं, तू सांग, अशी अनिका ऋषीला बोलते. तेव्हा ऋषी तिला बोलतो, तू गप्प बस. त्यावर अनिका बोलते, ऋषी तुला माझ्या घरी मी जी गिफ्ट दिलेलं आहे ना, त्या गिफ्टमध्ये ड्रेस आहे, तो ड्रेस घालून तुला माझ्या घरी यायचं आहे, पूजेला प्रोग्राममध्ये यायचं आहे. त्यावर ऋषी म्हणतो, अनिका मी तुझ्या घरी पूजेसाठी नाही येऊ शकत, माझ्याकडे वेळ नाही, सॉरी. त्यावर अनिका बोलते, प्लीज ऋषी, प्लीज ये ना, खूप मोठी पूजा आहे, त्याच्यासाठी मी तुला बोलावते, प्लीज ऋषी तू ये ना. तेव्हा ऋषी बोलतो, नाही. तर इकडे आता ऋषी घरी गेलेला असतो आणि शेरवानी घालूनच तो घरामध्ये फिरत असतो, कारण की त्याला असं वाटते की कमळी आता
आयशाला डान्स शिकवण्याकरता येणार आहे. तर इकडे राधिका आणि ऋषीची बहीण आणि नायशाला डान्स शिकवण्याकरता आलेली असते असं त्याला वाटते. नायशा बसलेल्या असतात तेव्हा राधिका बोलते की मी तुला सांगते की आज कमळी ही आपल्या घरी येणार नाही आहे. ती आज अन्नपूर्णाच्या घरी जाण्यासाठी निघालेली आहे. तर म्हणून आज ती डान्स शिकवायला आपल्या घरी येणार नाही. आणि आम्हीसुद्धा तिकडेच चाललेलो आहोत पूजेकरता. आम्हाला बोलावण्यात आलेलं आहे. ऋषीला माहीत नसतं की राधिका वहिनी अन्नपूर्णाच्या घरी चाललेल्या आहेत, म्हणून ऋषीसुद्धा तिकडे निघालेला असतो. तर आता इकडे ऋषीसुद्धा तिकडे निघालेला आहे. तर आता कमळी ही अन्नपूर्णानं दिलेली खूप सुंदर साडी घालणार होती. खूप सुंदर साडी घालणार आहे, म्हणून आता खूप छान तयार करून अन्नपूर्णाच्या घरी जाण्याकरता निघालेली असते. तर आता अनिका ही सुद्धा पायऱ्याहून खाली उतरत असते. वन पीस घालून ही सुद्धा खूप छान तयार झालेली असते. तेव्हा अनिकाच्या घरातले जे नोकर असतात ना, तिला एक टक लावून बघतात की मॅडम किती सुंदर दिसता तुम्ही, तुमच्यावरून आमचा डोळा दुसरीकडे जातच नाही, तुम्हाला बघावंसं वाटते असं ते तिला बोलतात. तेव्हा अनिका खूप खुश होते आणि तेवढ्यातच साडी घालून नटून सटून तिथं कमळी येते. आणि तेव्हा ते दोघं नौकर कमळीची जशी एंट्री होते ना धमाकेदार, तिच्या इकडे बघतात. तेव्हा कमळी त्यांना इतकी आवडते की ते अनिकाला बघतसुद्धा नाही, कमळीच्या इकडेच बघत असतात. तेव्हा कमळीच्या इकडे त्यांना बघताना पाहून कमळीचा ती खूप राग करते आणि नंतर कमळी तिथून निघून अन्नपूर्णाच्या रूममध्ये जाते. तर आता अन्नपूर्णाची मेड जी असते ना, सदाशिवच्या पायाला गरम तेल लावत असते. तर आता तिला रडायला येते की सदाशिवला, कारण त्या गरम तेलाने खूप त्रास होत असतो, त्यामुळे अन्नपूर्णाच्या डोळ्यात अश्रू येतो. तेव्हा कमळी म्हणते, अन्नपूर्णा मॅडम तुम्ही का रडता, तुम्हाला का रड येत आहे, सरांना त्रास होत आहे म्हणून, सदाशिव सरांना त्रास होत आहे म्हणून का. तेव्हा ती म्हणते हो, म्हणते मालिश तर करावंच लागणार. असं बोलून अन्नपूर्णा तिकडून निघून जाते. आणि जी ती मालिश करणारी मेड असते तिला कमळी म्हणते, ताई तुम्ही इथून जा, मी बघतो काय करायचं. तेव्हाच कमळीला बघून सदाशिवला सर्व आठवते की हीच ती मुलगी आहे जी आपली नात आहे, कारण सदाशिवला तिच्या हातावरती तो चंद्रकोराचा तीळ दिसलेला असतो. तर आता कमळी ही सदाशिवच्या पायाची मालिश करते. तर आता हे पाहणं खूप रंजक आहे की सदाशिव अन्नपूर्णेला कशी सांगणार आहे की कमळी हीच आपली नात आहे. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण धमाकेदार ट्विस्ट बघणार आहोत.